नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आज स्वागत आहे आपल्या पॉइंटेड चर्चा ह्या कार्यक्रमामध्ये. आज मी तुम्हाला काही बिझनेस न्यूज सांगणार आहे ज्याचा इम्पॅक्ट उद्या मार्केटवरती होऊ शकतो. तर जसं की तुम्ही बघितलंय, आज सेन्सेक्स जवळजवळ 1837 अंकांनी कोसळलेला आहे आणि एका दिवसात तुमच्या माझ्या शेअर्समध्ये जवळजवळ 14 लाख कोटी रुपये हे धुळीस मिळालेले आहे. आणि हे फक्त एकच कारणामुळे नाही. आज मी तुम्हाला असे काही 13 रिझन सांगणार आहे, 13 अशी कारणे सांगणार आहे ज्याच्यामुळे हे मार्केट आज कोसळलेलं तुम्ही बघू शकता. तर चला सुरुवात करूया पहिल्या न्यूज पासून. आणि पहिली न्यूज आहे अर्थातच सेन्सेक्स बद्दल. मित्रांनो, आज सेन्सेक्स जवळजवळ 1837 अंकांनी पडलेला आहे आणि निफ्टी ही 601 अंकांनी घसरलेली आपण बघू शकता. आणि एकट्या आजच्या दिवसात BSE लिस्टेड कंपन्यांमधून जवळजवळ 14 लाख कोटी रुपये हे वाईप आउट झालेले आहेत. तर तुम्हाला याचं एकमेव रिझन जे आहे ते म्हणजे युद्ध. अमेरिका आणि इराण युद्ध आणखी भडकत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ट्रम्पने 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता. दुसरं म्हणजे HDFC बँक ही भारतातली सर्वात मोठी खाजगी बँक ही एका दिवसात जवळजवळ 10% पडलेली आहे. तसंच रुपया हा 93.14 वरती पोहोचलेला आहे, जो की सर्वात कमी प्राइस आहे. आणि FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स हे एका महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये जवळजवळ 93,798 कोटी रुपये हे सेल करून निघून गेलेले आहेत. तसेच ब्रेंट क्रूड ऑइल ही $112 पोहोचलेलं आहे आणि तज्ज्ञांचं मत आहे की हे $120 जाऊ शकतं. तसंच जो फिअर इंडेक्स आहे तो 19% पोहोचलेला आहे आणि हा कोविडच्या वेळेस जितका होता तेवढ्या लेवलपर्यंत आलेला आहे. तर हे आहेत कारणे ज्याच्यामुळे आज तुम्हाला मार्केटमध्ये आपल्याला सेल आउट बघायला भेटला आणि जवळजवळ 14 लाख कोटी रुपये हे सेल झालेले आहेत. तर स्टेप बाय स्टेप आता आपण बघून घेऊया याच्या मागची कारणं इन डिटेलमध्ये. तर पहिलं जे की आहे युद्ध. जवळजवळ डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 मार्चला रात्री जगाला हादरवणारी एक घोषणा केली, ती म्हणजे जर इराण 48 तासांच्या आत स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स उघडलं नाही तर अमेरिका त्यांचे जे पॉवर प्लांट्स आहेत ते उद्ध्वस्त करून टाकेल. आणि याच्या बदल्यात इराणने रिप्लाय काय दिला, तर इराण बोलले जर तुम्ही आमचे पॉवर प्लांट्स उद्ध्वस्त केले तर आम्ही गल्फ कंट्रीचे जे काही ऑइल पाईपलाईन्स आहेत ते आम्ही डॅमेज करू. युद्धावरती पेंटागॉनचं मत आलेलं आहे. पेंटागॉननी जवळजवळ अमेरिकेला $200 बिलियन मागितलेले आहेत युद्धासाठी. USAने $200 बिलियन हे युद्धावर खर्च केले तर याचे परिणाम खूप होतील. कारण $200 बिलियन खर्च करणं म्हणजे व्याजदर कमी होणार नाही. त्यामुळे डॉलर हा आणखी मजबूत होईल आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपया हा अजून कमजोर होईल आणि FIs हे सेलिंग करताना आपल्याला असेच दिसत राहतील. कारण जर रुपया हा स्वस्त झाला तर FIsला सेलिंगमध्ये खूप प्रॉफिट होतो. त्यामुळे मार्केटमध्ये ही अशी सेलिंग आपल्याला दिसून येईल. तसंच नेक्स्ट न्यूज आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स रिलेटेड. म्हणजे जे काही स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स बंद आहे म्हणजे जगाचा 30% तेल पुरवठा अडकलेला आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूड आता $112 गेलेला आहे आणि जसं की मी तुम्हाला बोललो, हा जवळजवळ $200 ही जाऊ शकतो. भारत जवळजवळ त्यांचा 85% ऑइल हा इम्पोर्ट करतो. पण इकडे अजून एक चतुर्खिळी इंडियाने केलेली आहे आणि आपल्याला ट्रम्पने 30 दिवसाचा सँक्शन वेवर भेटलेला आहे. म्हणजे आपण तात्पुरतं 1 महिना इराणकडून तेल विकत घेऊ शकतो. तसेच IOCL, BPCL, HPCL या कंपन्या आता इराणचं तेल विकत घेण्याच्या तयारीत दिसत येत आहेत. त्याचवेळी भारतानं अमेरिकेसोबत पहिला स्ट्रक्चर्ड LPG करार केलेला आहे. हो, IOC, BPCL, HPCL ने मिळून अमेरिकेकडून 18,000 कोटींचा LPG इम्पोर्ट डील साईन केलेला आहे. म्हणजे एका हाताने इराणचं स्वस्त तेल घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने अमेरिकेचा LPG घ्यायचा. तर मित्रांनो, HPCL, BPCL, IOCL या सरकारी ऑइल कंपनीज आता रिलीफ मिळवणार आहेत. तुम्ही जे होऊ शकता
की ही एक इंडियाची सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी दिसून येत आहे. पुढची न्यूज आहे रुपयाबद्दल. भारतीय रुपया आता 93.94 प्रति डॉलर हा असा ऑल टाइम लोवर पोहोचलेला आहे. आणि हा रुपया का पडतोय? कारण FIs हे सतत सेलिंग करत आहेत आणि याच्या जवळजवळ मार्च महिन्यामध्ये FIsने 93,698 कोटी रुपये काढून नेलेले आहेत. जर एक रुपया हा 93.94 म्हणजे तुमचं जे काही इम्पोर्टेड गोष्टी आहेत, लॅपटॉप म्हणा, मोबाईल म्हणा, कार, ह्या सगळ्या गोष्टी महाग होताना दिसून येऊ शकतात. तसेच ह्या गोष्टीचा कुठे ना कुठे IT सेक्टरलाही प्रॉफिट होताना दिसून येऊ शकतो. कारण IT कंपन्या म्हणजे TCS, इन्फोसिस, विप्रो यांची जी काही कमाई आहे ती US डॉलरमध्ये येते. तशी पुढची बातमी आहे HDFC बँकेबद्दल. हो, भारताची सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँक आज ही एका दिवसात जवळजवळ 10% पडलेली आहे. जवळजवळ 1,35,00,000 कोटी हा इतकी अमाऊंट ही HDFC बँकेतून वाईप आउट झालेली आपल्याला दिसून येते. हे का झालं? कारण बँकेचे जे चेअरमॅन होते त्यांनी नैतिकता जुळत नाही असं सांगून ह्या कंपनीतून काढता पाय घेतलेला आहे. तसेच RBIने पुढे येऊन कंपनीचे फायनान्शियल जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित आहे, कंपनीला फायनान्शियली काही तोटा होणार नाहीये याची दखल RBIने घेतलेली आहे. पुढची न्यूज आहे सोनं आणि चांदीबद्दल. हो, युद्ध सुरू असताना सोनं महाग होतं हे लॉजिक सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरी सोनं का स्वस्त होत आहे? सोनं तब्बल 9.6% स्वस्त झालेलं आहे. तसंच चांदी 20% घसरलेली आहे. का पडत आहे सोनं आणि चांदी? कारण जसं आम्ही बघू शकता FIs सारखे सेलिंग करत आहे, त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे आणि डॉलर मजबूत झाला तर डॉलरची डिमांड जास्त वाढते आणि सोने चांदीची डिमांड कमी होते. पुढची बातमी आहे प्लास्टिक बद्दल, आपल्या घरगुती बॉटल बद्दल. हो मित्रांनो, युद्धाचा परिणाम थेट आमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. बिस्लरी ही पाण्याची कंपनी त्यांनी आपले दर 11% वाढवलेले आहे. 216 रुपयाची बॉटल आता 240ला आपल्याला भेटू शकते. प्लास्टिकचा जो काही कच्चा माल आहे तो तेल डिपेंडंट आहे आणि तेल महाग झालं म्हणजे प्लास्टिकही महाग होणार. आणि भारताचा जो 70% औषधाचा जो कच्चा माल आहे तो आपण बाहेरून इम्पोर्ट करतो. तो माल पर्शियन गल्फ मार्गे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ द्वारा आपल्या इंडियामध्ये येतो आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये युद्ध चालू असल्यामुळे तिथली जी सप्लाय चेन आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला दिसून येते. तसेच ग्लिसरीन हे जवळजवळ 64% महाग झालेले आहे. तसंच मसल रिलॅक्सर हा जो एक कंपोनंट आहे तो 3.4 लाखावरनं 7 लाखावर पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. हो, म्हणजेच दुप्पट. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो काही आपला फार्मा एक्सपोर्ट आहे याला 5,000 कोटीचा तुटवडा आपल्याला बघायला भेटणार आहे. असं नाही की ह्या प्लास्टिक कंपन्यांमुळे सगळ्या कंपन्यांवर बॅड इफेक्ट होणार आहे, पण काही ज्या डोमेस्टिक रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत जसे की लुपिन आणि एरोबिंदो या कंपन्यांना याचा फायदा होताना आपल्याला दिसून येऊ शकतो. तसेच पुढची न्यूज आहे इंटरनेट रिलेटेड. हो मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल पण जगाच्या इंटरनेटचा 30% ट्रॅफिक हा समुद्राखालच्या ऑप्टिक फायबर केबल मधून जातो आणि या केबलच्या 2 सर्वात महत्त्वाचे रूट्सपैकी एक आहे रेड सी आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आता या दोन्ही क्षेत्र हे युद्धाच्या मध्ये अडकलेले आहेत. जर इराणने या हल्ल्यामध्ये केबल्स कापल्या किंवा ह्या वॉरमध्ये जर ह्या केबल तुटल्या तर जगात बँकिंग सिस्टीम, स्टॉक एक्सचेंज, AI डेटा सेंटर्स, हॉस्पिटल यांची सिस्टीम क्रॅश होताना आपल्याला दिसून येतील. जर इंटरनेट स्लो जरी झालं तर भारतामध्ये UPI पेमेंट्स, झिरोदा, ग्रो, NSE हे सगळे काही गोष्टी बंद होतील. आणि हा सिनेरियो तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल पण हिस्ट्रीमध्ये येमेन कॉन्फ्लिक्टमध्ये असं एकदा झालेलं आहे. तसेच पुढची बातमी आहे इंडिया आणि रशियाच्या ट्रेड बद्दल. हो, इंडिया आणि रशियामध्ये ट्रेड ॲग्रीमेंट निगोशिएशन सुरू झालेलं आहे. हा जर करार झाला तर फार्मा, केमिकल, स्टील, मरीन प्रोडक्ट रशियामध्ये, कझाकस्तानमध्ये, बेलारूसमध्ये, आर्मेनियामध्ये 0 टेरिफवर आपल्याला जाताना दिसतील. ह्या ट्रेडचं टार्गेट आहे $100 बिलियन, तेही 2030 पर्यंत. दुसरीकडे HSBC बँक जी जगातल्या 10 खाजगी कंपन्यांपैकी एक आहे,
या कंपनीने जवळजवळ 20,000 एम्प्लॉईजला काढलेलं आहे. हे AI मुळे होत आहे. या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करत आहे जे काही लोक बॅक ऑफिस, HR, अकाउंटिंग, रिस्क मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत. जवळजवळ कंपनीचा $1.5 बिलियन कॉस्ट वाचवण्याचा प्रयत्न असेल. ह्या ज्या लोक आहेत हे सहजासहजी IT सिस्टीम्सवरती काम करतात, त्यामुळे याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे आपल्या IT क्षेत्रालाही बसताना दिसून येईल. पुढची न्यूज आहे VI ह्या शेअरबद्दल. VI आणि BSNL यांनी टॉवर, फायबर नेटवर्क आणि स्पेक्ट्रम्स हे शेअर करण्याची चर्चा सुरू केलेली आहे. VI साठी हे सर्वायवल आहे. 18,000 कोटी AGR ड्यूज असलेली ही कंपनी कॅपेक्स कमी करण्यासाठी खूप ट्राय करत आहे. तसेच BSNL साठी हे मॉडर्नायझेशन असू शकतं. VIचा शेअर आज 4.5% पडलेला आहे, पण जर ही डील झाली तर VIचा शेअर कमबॅकही करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला एक सारांश द्यायचा झाला तर घाबरू नका. शेअर्स हे पॅनिक मोडमध्ये सेलिंग करू नका. HDFC बँकेमध्ये ब्लाइंडली जम्प करू नका. वेट करा, क्लॅरिटी येऊ द्या थोडी. गोल्ड सिल्वर आत्ताच एका टाइमात विकत घेऊ नका. तसेच तुमची जी काही SIP आहे ती अशीच चालू राहू द्या आणि IT सेक्टर वॉच करा. जर ट्रम्प आणि इराण कॉन्फ्लिक्ट बंद झालं तर ॲटो सेक्टर, फायनान्स सेक्टर, मेटल सेक्टर हे रिकव्हरीमध्ये लीड करताना आपल्याला दिसून येऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ही व्हिडिओ फक्त अवेअरनेससाठी आहे. कुठलाही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर सोबत नक्कीच चर्चा करा. आणि या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.